नाना गोंडली यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। धन्यवाद। तर चला अगदी दोन्ही संघाच्या सहकारी खेळाडूंना विनंती असेल, बघा 5:05 झालेली आहेत, कुठल्याही प्रकारचा आपण अधिक वेळ घेऊ नका, अगदी सामना आपल्याला वेळेवर संपवायचा आहे। जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि बंद्र्या मारुती काल्हेर आज स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून शेवटची लढत आपण पाहतोय। आणि अगदी बघा सामना सुरू होण्याआधीच अष्टविनायक ठाकूरबारा संघाचे कबीरदादा ठाकरे यांनी जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाची एवन जोडी रवी भोईर आणि बालराम भोईर यांच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे। जर या सामन्यातून आपण क्वालिफाय होता तर आपल्याला ओम साई फॅमिली धाबा येथे आजची मेजवानी दिली जाईल। रवी भोईर आणि बालराम भोईर यांच्यासाठी खास करून कबीरदादा ठाकरे यांनी ऑफर दिलेली आहे। नाही, अगदी कबीरदादा ठाकरे यांनी आमच्यापर्यंत ही सूचना दिलेली आहे। जय भोलेनाथ सरवलीपाड्याची एवन जोडीसाठी खास करून आहे, बालराम भोईर आणि रवी भोईर यांच्यासाठी। या सामन्यावर जर आपला संघ विजयी होतोय तर या एवन जोडीला आज खास मेजवानी आहे। धन्यवाद। गणेशजी ठाकरे यांनी देखील या दोन्ही संघांसाठी अगदी शुभेच्छा दिलेत आणि विनोदजी ठाकरे तसेच सचिनजी ठाकरे यांनी गावदेवी 40+ नांदोली संघाचे कौतुक केले। धन्यवाद गणेशजी ठाकरे। आणि ते पहिल्या चेंडूवर अगदी फलंदाज नामदेव चौधरी यांनी ठोकलाय चौकार। दया भंडारी इथे लाईन चांगली आहे, चेंडू चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अरविंद याच्याकडून। एक्स्ट्रा कव्हर मध्ये उभे आहेत, शॉर्ट मिड ऑफ वर संतोष मडवी, पॉइंट विनायक गली आणि शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन असं क्षेत्ररक्षण। त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग गोलंदाज तयार। इथे चेंडूला सोडून दिला होता इष्टरक्षकाच्या हातामध्ये, अगदी खराब लाईन। पंच सुनील मात्रे सरांचा इशारा वाईट आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसरा चेंडू वाईट। पुढील चेंडू या इथे बघूया, इनफिल्ड केले करण्याचा प्रयत्न विनायक याचा झेल घेण्याचा पॉइंट क्षेत्रामधून चांगला प्रयत्न होता। बॅकअप साठी निश्चितच अरविंद आले होते आणि इथे धावबादच्या स्वरूपात रवी भोईर धावचित बाद। पहिला फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत रवी भोईर। अगदी निराश पावलानी खेळाडू कक्षाकडे परतताना स्वर्गीय बालाराम जोशी खेळाडू कक्ष आपण पाहतोय या स्पर्धेसाठी। त्यानंतर आपण स्वर्गीय गणेश भोईर आणि स्वर्गीय भरत भोईर असं प्रेक्षक स्टँड, अगदी चांगली क्रीडा नगरीला लूक देण्याचं काम स्वर्गंगा मंडप डेकोरेटर। 7 या धावसंख्येवर पहिला फलंदाज जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे रवी भोईर बाद झाले धावबादच्या स्वरूपात। पुढील चेंडू ऑन साइडला फटका केलेत, खाली क्षेत्र चेंडू 1 बाउन्स सीमापार, साईच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार।
बाद 11 धावा. बघा 11 धावा झाले, 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. म्हणजे पॉवर प्लेच्या अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि चांगली धावसंख्या आहे. साई इथे लाईन चेक करावी लागेल आणि अगदी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या झाली ती 12. आमचे विकासजी मुकादम न्यू मिलन पायगाव या संघाचे खेळाडू, त्यांनी देखील स्पर्धेचे आयोजक तसेच दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. फटका हवेमध्ये खेळलेत. बघूया राजन ज्युनियर चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल. वेल जज कॅच, चांगला झेल. परत भोईर येत आहेत आणि निश्चितच वडूनगर गावचे सुपुत्र आमचे परममित्र आणि शरदजी भोईर यांचे जावई दीपकजी चौगुले यांनी देखील शरदजी भोईर साहेबांच्या संघाला ऑल द बेस्ट केले. तसेच या स्पर्धेचा आयोजक गावदेवी 40+ व JR स्पोर्ट रांजोली या संघाचं देखील त्यांनी कौतुक केले. धन्यवाद दीपकजी चौगुले, आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला षटक हे पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे बंद्रामूर्ती काल्हेर संघाकडून आणि शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज दया भंडारी ओव्हर द विकेटनी नामदेव चौधरी यांच्यासाठी आणि या इथे फलंदाज बाद. म्हणजे विकेट आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर 2 फलंदाज मंकी विकेटने बाद झाले आहेत. ती 4 मध्ये 12 दिल्या, त्यानंतर 2 मध्ये 2 विकेट. निश्चितच वापसी केलेली आहे दया भंडारी यांनी, असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा देखील 12 आल्या आणि 3 फलंदाज देखील बाद झालेली आहेत. रवी भोईर बाद झाले होते धावबाच्या स्वरूपात, त्यानंतर साई झेलबाद आणि शरद भोईर हे मनके विकेट, असे 3 फलंदाज पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाद झालेली आहेत. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे 12 या धावसंख्येवर. गोलंदाज विनायक येतील. आता बघूया फलंदाजीसाठी क्रमांक 5 वर नितीन येतोय. नितीनकडे चांगली ॲबिलिटी आहे, मोठे फटके मारण्यामध्ये माहीर. गोलंदाज विनायक. बघूया आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलेले आहे आणि सर्व क्षेत्ररक्षक हे डीप सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 2 क्षेत्ररक्षक हे यष्टीरक्षक मागे आपल्याला विसेप मध्ये पाहायला मिळतात. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, सिप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण लावलेले आहे. आणि इथे पहिला चेंडू अगदी वाईट यॉर्कर, चांगली चेंडूच्या हाताळणी. नितीन याला पहिला चेंडू बीट करून जातोय. विनायक याचा 7 चेंडूंचा खेळ पूर्ण, 3 फलंदाज बाद आणि 12 धावा. अगदी आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून शेवटची लढत. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर नितीनेच्या बॅट मधून येतोय. या डावातील पहिला षटकार.
अगदी 8 चेंडूचा खेळ पूर्ण आणि 18 धावा झाली आहेत. नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय भोलेनाथ सरवडीपाडा इथे अजून एक येतोय. नितीनेच्या बॅट मधून षटकार. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक वातावरण, हवेचं झोक देखील खूप चांगलं आहे. आणि नितीनेच्या बॅट मधून एक डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिझन क्षेत्रामध्ये 2 षटकार आपण पाहिलेत. विनायक यांनी पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर 2 चेंडूवर 12 धावा खर्च देखील केले आहेत आणि धावसंख्या झाली ती 24 धावा. आणि ह्या चेंडूवर देखील मोठा फटका आणि या स्पर्धेतील षटकारांची पहिली हॅट्रिक नितीन. ठेवेल मात्र ते नितीन याला मान्य नाहीये. पुढील चेंडू गोलंदाज विनायक ओव्हर द विकेट. या इथे चांगली लाईन आहे, अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकला होता. एक धाव कंप्लीट केलेली आणि एकाच धावेवर समाधान. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. नितीन यांनी देखील नकार दिला होता. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 31. 11 चेंडू मध्ये 31 धावा. काय फलंदाजी आहे आज. दोन्ही संघांचं कौतुक करावं तेवढे कमी आहे. 2-2 विजय संपादन केलेले आहेत. इथे बॅटची कडा आणि शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅन एसटी रक्षक बीट. चेंडू जातोय डीप थर्डमॅन सीमारेषेकडे चौकार. यांनी आजच्या पहिल्या दिवसाचं अगदी अचूक गुणलेखन. हा 50वा चौकार आलेले. फलंदाज नामदेव चौधरी यांच्या बॅट मधून अगदी अचूक गुणलेखन. भिवंडी 40+ सिनियर संघटनेशी संलग्न असलेले गुणलेखक अल्पेश गायकवाड यांच्याकडून आपण पाहतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35. अगदी डेंजर एंड कडे धावसंख्या प्रवेश करते असं म्हणायला हरकत नाहीये. 12 मध्ये 35 आल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फलंदाजी मध्ये अजूनही दिनेश पाटील याचे येणं बाकी आहे. बघूया नितीन आणि नामदेव चौधरी चांगली फलंदाजी करतायत. खरोखरच गावदेवी 40+ व जायरी स्पोर्ट रांजणोली संघाचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी या अगदी मोठ्या स्पर्धेमध्ये मला देखील समालोचन करण्याची संधी दिली. मी गावदेवी 40+ रांजणोली विनोदजी ठाकरे, सचिनजी ठाकरे, गणेशभाऊ पाटील आणि संपूर्ण त्यांच्या सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. अगदी जायरी स्पोर्ट रांजणोली रेग्युलर संघाचं देखील गोलंदाजीतील राजन ज्युनियर सांघिक तिसरं षटक स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय लॉंग लेग शिमरजकडे. शनीनाथ तरे तिथे उपस्थित. उचलून फेकी करीपर्यंत वेल होती दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली ती 37. 35+2 राजन ज्युनियर यांच्या पहिल्याच चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. अगदी या क्रीडानगरीमध्ये आज 4 लोकार्पण सोहळा आपण पाहिलेत. या क्रीडानगरीचा प्रवेशद्वार, व्यासपीठ, प्रेक्षक गॅलरी आणि ओपन जिम. त्यानंतर हरी दाबा
याचं देखील आपण उद्घाटन सोहळा पाहिलाय. इथे एकाच धावेवर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. दया भंडारी होते. श्रीपर कव्हर डीप शिमारेच्या लगत. नामदेव चौधरी यांनी भरपूर क्रिकेट खेळलेले. जय बोलणार सरवळेपाडा संघासाठी खूप मोठा दांडगा अनुभव आहे. इथे बघा अगदी छोटम पूल करण्याचा प्रयत्न होता. पिच चेंडू होता. संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. स्वतःवर नाखुश आहेत. निर्धाव चेंडू. धावसंख्या 38. या इथे ऑनसाइडला पटका केलेत. अरविंद चेंडूच्या समोर. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली आहे. अगदी इष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडूची फेकी केली होती. एकापेक्षा जास्त काही नाही. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती 39. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि अगदी 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघा या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे, सुरेश घरत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत भाऊ पाटील. झेल उडाले आणि चांगला झेल. शॉर्ट फाईन लेग वर नितीन याचा झेल पकडले. अरविंद मडवी यांनी बिग ब्लो. मोठी विकेट. याचा महत्वाचा विकेट राजन यांनी मिळवलेले. चांगली धून इथे पेश केली आमचे स्वर्गंगा डीजे मॅन. बघूया संध्याकाळच्या सामन्यातून आई माऊली कुठल्या संघाला पावते. फ्री क्वार्टर फायनल सामने. अगदी या सामन्यावर जो संघ विजय संपादन करेल तो संघ मात्र स्पर्धेतून एका चषकाचा हकदार नक्कीच बनेल. बघूया बंदरेमावरती काल्लेर की जय भोलेनाथ सरवळीपाडा. पुढील चेंडू दिनेश याच्यासाठी आणि या इथे लाईन चेक करावी लागेल. अगदी आउटसाइड लेग स्टंप. अगदी वेगाने बॅट फिरली होती. एक धाव आलेले वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 40. 17 चेंडूंचा खेळ पूर्ण. 40 धावा झाली आहेत आणि या 18वा चेंडू ऑन साइडला खेळलेत. डी मिंडुकेट रिझनवर संतोष मडवी चेंडूला उचलतील, फेकतील. एकच धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 बाद 41. 41 धावा झाली आहेत. बघूया शेवटचा आणि अंतिम षटकसाठी मिथून याला पाचारण केलेले आहे. बघूया कुठला गोलंदाज येतोय. मिथून याने अजूनही षटक टाकलेलं नाहीये. दयानंद यांनी पहिलं षटक टाकलं, 12 धावा दिल्या. विनायक यांनी दुसरं 23 धावा. त्यानंतर राजन ज्युनियर यांनी तिसरं षटक टाकलं, 6 धावा दिल्या. एक गडी बाद केला होता. दया भंडारी यांनी देखील 2 विकेट घेतल्या होत्या मात्र मागरे ठरले होते. विनायक 23 धावा दिल्या होत्या. इथे शेवटचा आणि अंतिम 4थं षटक घेऊन आले तो गोलंदाज मिथून. समोर फलंदाज आहे दिनेश पाटील, डावखुरा फलंदाज. आणि निश्चितच या दिनेश याचे देखील भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठे नाव आहे. सध्या 40+ क्रिकेट फॉर्मॅट मधून देखील आपल्या जय भोलेनाथ सरवलीपाडा संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करतोय. ओव्हर द विकेटनी डावखुरे फलंदाजासाठी पहिला चेंडू अगदी शरीरापासून दूर ठेवला होता. चांगली लाईन अँड लेंथ. पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या 41. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया किती धावांचं लक्ष ठेवतोय जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ बंदरामारुती काल्हेर संघासमोर. या इथे अजून एक चांगला चेंडू. वा, चांगली गोलंदाजी मिथून याची. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर अगदी निर्धाव चेंडू टाकलेले आहेत.
उद्याचा पहिला सामना असेल गावदेवी पिंपलघर जॉली स्पॉट कामतघर. दुसरा सामना सोनादेवी टेमघर शेलोमाता वर्ल्ड. अगदी उद्या बरोबर 9 वाजता पहिल्या दोन्ही संघाने आपली रिपोर्टिंग करायची आहे. गावदेवी पिंपलघर आणि जॉली क्लब कामतघर. बरोबर 9 वाजता आपल्याला किडनगरीमध्ये पोहोचायचं आहे. उद्या सोमवार दिनांक 7/2/2022 या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिली लढत गावदेवी पिंपलघर आणि जॉली क्लब कामतघर. बरोबर 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर दुसरा सामना आहे सोनादेवी टेमघर आणि शेलोमाता वर्ल्ड. धन्यवाद. या इथे ऑन साईडला फटका खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत. बघूया विनायक यांनी चेंडूला उचललंय. एकच धाव येईल. चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 गोलंदाजांनी 18 मध्ये 41 दिल्या. त्यानंतर मिथुन यांनी कमबॅक केलेले. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती 43. 43 धावा झाली आहेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. या इथे चेंडूला टेचच्या अंदाजानं सोडून दिलेले आहे. चेंडूची लाईन ओळखली होती फलंदाज दिनेश यांनी. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेले आहे आणि धावसंख्या झालेली ती 44. 44 धावा. मिथून ओव्हर द विकेट VIP डाईस एंडच्या टोकाकडून. या इथे चांगला चेंडू ऑन दी कार्पेट. चेंडू मिड विकेट वरून मिड विकेटवर संतोष मडवी यांच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 2 धावा पूर्ण केली आहेत. धावसंख्या झाली ती 46. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील शेष आहे आणि 46 धावा झाल्यात. बघूया चौकार षटकार सिंगल डबल डॉट की विकेट. आणि या इथे निर्धाव चेंडू. अगदी चांगल्या चेंडूच्या हाताळणी शेवट गोड केलेला आहे. आणि बघूया विजयासाठी 47 धावांचं लक्ष असेल बंद्र्यामारुती काल्हेर संघासमोर. आणि या 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होतील माझे सहकारी समालोचक भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज मोहनदादा भोईर. किरणजी ठाकरे. हॅलो हॅलो हॅलो. चला पुन्हा एकदा सर्व केडारसी उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. प्लीज वाहन चालकाला विनंती दिसेल आपण या ठिकाणी प्रवेश बंद आहे.
ट्रक चालकाला विनंती आहे, प्लीज या ठिकाणी आज हा प्रवेश बंद आहे. धन्यवाद. तर बघा आज रवीजी भोईर आणि बाळाराम भोईर तुमच्यासाठी देखील एक ब्रेकिंग न्यूज आहे. एन्जॉय ग्रुपचे सन्माननीय मेंबर आहेत आणि खास करून अष्टविनायक ठाकूर संघाचे नामांकित खेळाडू आहेत कबीर ठाकरे यांच्याकडे तुमच्यासाठी एक मेजवानी आहे. आपण या महत्त्वाच्या सामन्यामधून जर विजय संपादित करता तर संध्याकाळची मेजवानी तुम्हाला दिली जाणार आहे. चला ते रॅक देखील आपण लावायचे आहेत. ऑर्गनाइज कमिटी ते बेरेल आहेत आपण ते लावून घ्यायचे आहेत. आणि मित्र या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होते. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धर्ता सन्मान्य विनोदजी ठाकरे या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. वेलकम. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. या स्पर्धेचे प्रणेते आहेत, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आहेत. वन मॅन शो म्हटलं तर वागू ठरणार नाहीये. तर 4 षटकांच्या अंती आपण पाहिलं होतं जय भोलेनाथ सर्वपडा संघ 46 धावा करून 47 धावांचं एक मोठं आव्हान ठेवतोय आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. दया भंडारी आणि संतोष. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज नामदेव. चला प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या. दोन्ही संघाने विनंती आपण स्पीडअप करा. आदरणीय शरददादा भोईर यांचा संघ आपण पाहतोय. निश्चित आजच्या स्पर्धेमधून काय कमालीची कामगिरी देखील या संघाने केलेली आहे. बंधनामध्ये काल्हेर संघ देखील चालू हंगामाचा आपण विचार केला तर एक सुरेख सुंदर कामगिरी प्रत्येक स्पर्धेमधून बंधनामध्ये काल्हेर संघ देखील करतोय. तर वैयक्तिक पहिलं नामदेव आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा चेंडू आपण पाहिला होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण दया भंडारी याचा पाहिला होता, पण चेंडूची लाईन त्याला रीड करता आली नव्हती. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. बघा विजयाचं मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्षात पाठलाग करायचा असेल तर मोठ्या पटक्यांची देखील गरज आहे. अगेन्स्ट गोलंदाज आउट ऑफ इनसाइडचा फटका. वेल जज कॅच. फटका पासतोय महत्वाचा फलंदाज दया भंडारी देखील या ठिकाणी बाद होतोय. बॅट्समन एंड न्यू बॅटल अरविंद. चला प्लीज आपण देखील वेल कमी घ्या, स्पीडअप करा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नामदेव. कमालची बॅटिंग आपण पाहिली होती, खास करून नितीनच्या बॅटमधून काय कमालीची फलंदाजी पाहिली होती. आठ चेंडूमधून ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या 22 धावा आणि तेच एकमेव कारण संघ कुठेतरी एक चांगल्या लक्ष्याकडे आपण पाहिला. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक बघा कमाल. तेरे मेरे बीच में 3 क्षेत्ररक्षक होते, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी पुढे सरसावला नव्हता आणि चेंडू मात्र तिघांच्या मधून आपण सेफ लँडिंग होताना पाहिला होता. 1-2 धावा देखील या ठिकाणी केल्या जातात. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 पुढे सकते धावसंख्या होती ती 1-2. निश्चितच आज झेल घेण्यासाठी गोलंदाजात आणि मिड विकेटचे क्षेत्ररक्षकाची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली नव्हती
आणि हा झेल जमिनीला दान झाला होता. तू मैमध्ये बघा दोघांमध्ये तिसऱ्याचा लाभ. अगेन्स्ट गोलंदाज ज्ञानदेव. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र निश्चित चेंडू बीट करतोय 2 क्षेत्ररक्षकांना. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटकाच्या फटकेची आवश्यकता देखील होती कल्लेर संघाला. तोच फटका आपण संतोषाच्या बॅटमधून पाहिला. चौका फलंदाज संतोषाला देखील आपण पाहिलं. दुसरा चेंडू पेस करताना काही कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चौकडे सगळ्या धावसंख्या 4 पोहोचते. कधी कधी ज्याला आपण जीवदान देतो तोच आपल्या कर्दन काल बनतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चला बेल थोडीशी कमी घ्या, स्पीडअप करा प्लीज. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून महाराष्ट्र पोलीस दलातील एक दक्ष पोलीस आमचे परममित्र देखील आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स एका दुसऱ्या टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. चौकार येतोय. साई कृपा डुंगे या संघाचे एक नामांकित क्रिकेटर आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलातील एक दक्ष पोलीस देखील आहेत. खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचं आहे. 15 मिनिट कॅलेर संघाच्या खेळाडूंना विनंतीशील आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. मित्र या स्पर्धेसाठी आज खास करून साई कृपा डुंगे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, आमचे परममित्र देखील आहेत आणि खास करून महाराष्ट्र पोलीस दलातील एक दक्ष पोलीस देखील आहेत. सन्माननीय राकेश पाटील यांनी देखील या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना खास करून विनोद ठाकरे तुमच्यासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितले. धन्यवाद राकेश. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. ऑन साईडला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न आणि मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी बाद होईल तो संतोष. मात्र 11 बघा विजयाचं लक्ष्य 47 धावांचा प्रतिशत आपण विचार केला साधारणतः 11.75. गाठण्याचा प्रयत्न देखील या संघाच्या माध्यमातून केला जातो. खास करून आपण संतोषाच्या बॅटमधून चांगली सुरुवात पाहिली. आता येणारे चेंडू 18 असतील आणि विजयासाठी आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड सांगतात जी गरज आहे 36 धावांची गरज आहे. आता आस्किंग रन रेट जी धावांची गती आहे प्रति षटकामागे 12 धावांची गरज आहे. 18 चेंडू 36 धावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज रतन. एक संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड आहे. बघा इथून जर 15 मध्ये काढले संघाला कमबॅक करायचं असेल तर थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. दोन्ही संघाचा आपण विचार केला किती स्पर्धामधून 1-2 विजय संपादित केल्यानंतर तिसऱ्या विजयासाठी मात्र हा संघ कुठेतरी आपल्याला थोडंसं स्ट्रगल करणारा दिसतोय. मात्र आज दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी आहे की जो संघ या सामन्यामधून विजय संपादित करेल तो एक दिवसाचा आजच्या दिवसाचा विजेता असेल. तर बघूया कुठला संघ या स्पर्धेमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी करतोय. काल्लेर की सरवलीपाडा की काल्लेर. रतान या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा ऑनदाब खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हता. जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता पंचांकडे. थोडासा आशेच्या किरणाने मात्र बघितलं होतं पंचांनी मात्र काही दिलं नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. येणारे 17 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. अजूनही दोन्ही संघांना एक समान संधी आहे. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि चेंडू हळूहळू मार्ग असतो तो 3 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार.
हलक्यात बॅट थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला होता. चेंडूला सुंदरसं टॅप केलं होतं आणि चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेकडून 3 षटकांना बीट करून चेंडू थर्डमॅन सीमाच्या बाहेर जाणारा चौकार अभि याच्या बॅटमधून येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 15. आता येणारे चेंडू असतील 16 आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागं 1-2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. 16 चेंडू 32 धावा. बघा दोन्ही संघांना अजून एक समान संधी आहे. सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही आहे. नेट टू नेट फाईट दोन संघांमधून आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय अरविंद. गरज आहे. दोन्ही संघांना एक समान संधी आहे आणि दोन्ही संघांसाठी सामना देखील फार महत्त्वाचा आहे. आणि जो संघ विजय संपादित करेल तो आजच्या दिवसाचा विजेता असेल. मंगेश माळी असतील, रमेशदादा पाटील असतील, यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. संतोष म्हात्रे असतील. आज संतोष म्हात्रे पूर्ण दिवसामधून संघाच्या समवेत देखील आपण त्यांना पाहिलं. संघाचे खंदे समर्थक आणि उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत बदनवी काल्हेर संघाचे. वेलकम गुणेश. रतन या ठिकाणी गोलंदाज थोडासा आपल्या फॉलोमध्ये चुकतोय. पंच डेड बॉलचा इशारा देखील करतात. कुठल्या प्रकारची फेक नसावी असा अधिकृत इशारा पंचांकडे येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज होतो रतन. हलक्यात पाडून जर पंचांना क्रॉस करतो. राईट मोडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय विनायक. वेलकम रवी. या ठिकाणी मात्र निश्चितच पंच नो बॉलचा इशारा करतात. बघा अतिशय खराब चेंडू. येणारे 15 चेंडू विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. मिस टाइम फटकाय मात्र नो बॉल आहे. हे देखील फार महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. काही हरकत नाहीये. हा चेंडू नो बॉल होता. जरी आपण झेल कलेक्ट केला असता तरी जीवदान मिळालं असतं ते फलंदाज. म्हणजे एक धाव कंप्लीट होते. 14 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. 14 चेंडू शेष आहेत. 29 धावांची गरज आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल. काय कमालीचं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं. 2 धावा कुठेतरी संघाच्या वाचवल्या जातात. किती 2 12 13 13 मध्ये 13 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. मिस टाइम फटकाय मात्र निश्चित चेंडू कुठतर बीट करतो. क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. ते 12 आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे.
वाईटचा इशारा करतात. सुरुवात होली नाही नाही टाकील तो ए भोईर टाकील ना. अगेन्स्ट गोलंदाज साई. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. वाट कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अजूनही 22 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागून 1-2 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॅट्समन सचिन येतोय. सचिन याच्याकडे देखील चांगली हॅबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमीच ज्याच्या बॅटमधून एक आक्रमक खेळ देखील आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय राजन. कमालीचा फलंदाज आहे राजन. संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज राजन आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. गोलंदाज सज्ज साई. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. आता मात्र समीकरण बदलते. येणारे चेंडू 10 असतील आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. आज दोन्ही संघांनी खरोखरच काय कमालीचं प्रदर्शन या स्पर्धेमधून केले. इम्प्रेस केले प्रेक्षकांना. अतिशय महत्त्वाचा सामना देखील आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. आणि येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघांना समान संधी आहे. अतिशय चांगला फटका मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. पहिला सत्कार कुठं झाला माहिती का? आचार्य आत्रेला. तो पण रामनाथ मोठे सर माहिती आहे ना? त्यांनी डिसेंबरला इंदिरा गांधीच्या घराण्यामध्ये गेलो ना. 30 डिसेंबरला इंदिरा गांधीला बोलतो. आता मात्र खराब चेंडू. बघा आपल्याकडं जेव्हा कुशल मामेंटचा सामना असतो तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी अजिबात चालणार नाहीये. खराब चेंडू दिशांची चेंडू स्वेर मारा 50 समान. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. 18. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आल्यानंतर आता मात्र समीकरण बदलते. थोडंसं प्रेशर वाईज होताना आपण पंधरामध्ये काढले संघाला पाहतोय. विजयासाठी निश्चितच कमबॅक होण्यासाठी मोठा फटका आता आवश्यक आहे. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी 18 धावांची गरज. पहिल्या सामन्यामधून एक सिच्युएशन आपण पाहिलं होतं. कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. आता मात्र बंदऱ्यामध्ये काल्लेर संघाला विचार करावा लागेल. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 18 धावांची गरज.
त्यांना गोलंदाज साईनाथ याला पाहिलं फक्त आणि फक्त 5 धावा. बघा आज एक 16 संधी असेल या महत्त्वाच्या स्पर्धेमधून जय बोलण्या सर्वीपडा संघ विजय संपादित करत होता. खास करून एवन जोडी बालाराम भोईर आणि रवी भोईर तुम्हाला एक स्पेशल मेजबानी आहे खास करून कबीर ठाकरे यांच्याकडनं. या सामन्यामधून आपण विजय संपादित करता तर कबीर ठाकरे यांच्याकडे एक स्पेशल मेजबानी. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर येणारे 6 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. निर्णायक बालाराम आणि पहिला चेंडू आपण पाहतोय थोडासा स्पेअर मारा. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची अजूनही गरज आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. राजनेच्या बॅटमधून येतोय बिग ब्लास्ट. ज्या फटक्याची देखील आवश्यकता होती तोच फटका राजनेच्या बॅटमधून येतोय आणि या 6 धावेने आता मेन होता खरं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल बाळायला. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. आता मात्र कमालीचा चेंडू. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. कमालीची गोलंदाजी. चार चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 11 धावांची गरज. दोन्ही संघ मात्र सध्या या ठिकाणी मात्र निश्चित थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. जवळजवळ ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू होता. कदाचित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला असतं तर हा चेंडू वाईट देखील असता. आता येणारे 3 चेंडू विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. 11 धाव घेतली नाहीये. 3 चेंडू 11 धावांची गरज. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. सामन्यावर परिपूर्ण आता मात्र कमबॅक करताना आपण सर्व्हिस संघाचा अतिशय चांगला कमबॅक करताना गोलंदाजाला आपण देखील पाहतोय.
आणि या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे, वेल जज कॅच. आणि महत्वाच्या सामन्यामधून मात्र आता एक महत्वपूर्ण कामगिरी. राजेनेच्या बॅटचं आपण जर विश्लेषण केलं तर 10 चेंडू पेस करताना फक्त आणि फक्त 17 धावा. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. परिपूर्ण सामन्यावर बघा आता मेजवानी मात्र निश्चित या ठिकाणी दिली जाणार आहे. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आणि महत्वाच्या सामन्यामधून या ठिकाणी बंदऱ्यामध्ये कल्लेर संघ पराभूत होतो. हार्ड लक बंदऱ्यामध्ये कल्लेर आणि गुड लक